हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण ट्रेंडिंग जी सध्या खूप चालत आहे ही बाई, तर ती बाई कटिंग अँड स्टिचिंग करणार आहोत. तर हे बघा, इथं मी अस्तर घेतलं आहे, ते 4 फोल्ड करून घेतलं आहे अशा प्रकारे व्यवस्थित. त्यानंतर आपण याच्यावर आता बाईचं जे मेजरमेंट आहे, बाईची जी लांबी ती टाकणार आहे. तर बाई आपली 8 इंचाची तयार आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 9 इंचावर मार्किंग करते. हे बघा, अशा पद्धतीने टेप ठेवला आहे. फोल्ड बाजूकूनच सर्व मेजरमेंट टाकते मी. त्यानंतर आतमध्ये कॅप हाईटसाठी 3 इंचावर मार्किंग केलं आहे. आता आपण हे स्केलनी सरळ लाईन ओढून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने स्केलनी मी अशा दोन्ही जे मार्किंग केलं आहे त्यावर अशी सरळ लाईन देऊन घेते. त्यानंतर आपल्याला आता इथं आपल्या चेस्टनुसार मार्जिन करायची. आपलं आता जेवढी आपली साईज असेल त्यानुसार, आता साईज 7.5 इंच आहे, तर मी इथं 7.5 आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घेतली, ती मार्किंग केली. तुमची जशी साईज असेल तुम्ही तशी साईज छातीची साईज टाकायची. त्यानंतर हे बघा, अशी तिरपी लाईन घेतली ओढून, तिचा आता सेंटर काढते. सेंटरवर एक मार्किंग करून घ्यायची आणि आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने मी बाहीचं, खूप सोपी पद्धत आहे. नवीन बिगिनर्स असतील तर त्यांनी आत्ताच नवीन चालू केले असेल त्यांना देखील पहिल्याच प्रयत्नात जमेल अशी ही बाई आहे. खूप सोपी पद्धत आहे. बघा, अशा पद्धतीने मी आता बाईचा आकार देऊन घेते. आता या बाईला आपल्याला आतमधला आकार देण्याची गरज नाही आहे, कारण ही फुगा बाई आहे, त्यामुळे हिला बाईचे आतमध्ये आकार देण्याची गरज नाही. मी एकच आकार देते. त्यानंतर बघा, वरती आपल्याला ज्या प्लेट्स असतात, तो फुगा असतो, त्याच्यासाठी मी इथं 3 इंच घेतलं आहे. तुम्ही 4 इंचापर्यंत घेऊ शकता, 3.5 किंवा 4 पण घेऊ शकता. आता हे बघा, जो सेंटर आहे तो सेंटरवर इथं आपल्याला असं मार्किंग करायची आणि त्या सेंटरवरच आपल्याला ही बाही स्लीव जॉईन करायची. हे बघा, अशा पद्धतीने आता मी आकार देऊन घेते. जे वरती आपण अंतर वाढवलं आहे फुग्याबाईसाठी, तर ते असं आपल्याला इथं हे बघा असं जॉईन करून घ्यायचं आहे. जो सेंटर काढला आहे तिथे व्यवस्थित आकार देऊन घेते अशा पद्धतीने. सध्या ही बाई खूप ट्रेंडमध्ये, म्हणजे खूपच चालत आहे आणि खूप सोपी देखील आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी आता बाईचा आकार देऊन घेतला आहे. त्यानंतर आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. तर दंडघेर 5.25 इंच आहे, तर इथं 5.25 इंचावर एक मार्किंग करून पुढे शिलाई मार्जिन घेते 2 इंच. त्यानंतर असं जोडून घेते. हे बघा, अशा पद्धतीने स्केलने असं अंतर जोडून घेते. आता बाही आपली मार्क झाली आहे. आता आपण कट करणार आहे. आपल्या आता दोन्ही बाया सोबतच निघणार आहे. तर हे बघा, आता मी इथं बाही जशी मार्किंग केली तशीच कटिंग करून घेते. व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. अगोदर फिटिंगच्या लाईनकडून कट करते. हिला आतमध्ये, तुम्ही म्हणत असाल की आतमध्ये आकार दिलेला नाही, आतमध्ये आकार देण्याची काही गरज नाही. आपण साध्या बाईला जे 2 आकार देतो ना, ते या बाईला आकार देण्याची गरज नाही, एकच आकार द्यायचा आहे हिला. तर हे बघा, बाई आता आपली तयार झाली आहे. आता हीच बाई आपण मेन कापडवर ठेवून देखील, आता हे बघा, जिथं आपण जॉईंट केला आहे तो वरचा आकार, तिथे मी असे छोटा कट देऊन घेतला आहे, म्हणजे आपल्याला लक्षात राहील की इथून आपल्याला प्लेट्स पाडायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली बाई तयार झाली आहे. आता मी मेन कापडवर ठेवून देखील कट करून घेतलं आहे. अस्तर जे ब्लाऊज पीसवर ठेवून कट करून घेतलं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता कट केल्यानंतर आपण एक बाही घेणार आहोत. अगोदर ती जॉईन करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीने मी एक बाही घेते आहे, अस्तर आणि ब्लाऊज पीसचं कापड देखील, आणि त्यावर ते मी तुम्हाला एकदा जॉईंट करून दाखवते कशा पद्धतीने ते प्लेट्स वगैरे द्यायचे. ते बघा, सरळवरती सरळ ठेवलं आहे. आता खालून आपण अगोदर जो दंडघेरची जी बाजू आहे तिथून आपण अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन टीप देऊन घेणार आहे. बघा, अशा प्रकारे मी टीप देऊन घेते. व्यवस्थित टीप देऊन घ्यायची. आपल्या खाली बाहीला जो दंडघेरला काठ आहे तो देखील व्यवस्थित आला पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. तर हे बघा, टीप देऊन घेतली. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेते मी. हे बघा, अशा पद्धतीने एक्स्ट्राचं सर्व कापड कट करून घेते. त्यानंतर आपण जी टीप दिली त्यावर पुन्हा एक दाब टीप द्यायची आहे. हे बघा, मी इथं दाब टीप देऊन घेते. अशा प्रकारे व्यवस्थित दाब टीप देऊन घ्यायची. त्याने काय होईल, आपली बाही व्यवस्थित जॉईंट होते, त्यासाठी दाब टीप द्यायची असते. तर हे बघा, पूर्ण यावर दाब टीप देऊन घ्यायची. त्यानंतर पुन्हा एकदा
यावर टीप द्यायची आहे बघा अशा पद्धतीने. त्याने काय होतं आहे, आपल्या जी बाहीची जी फिनिशिंग आहे ती खूप छान येते. त्यासाठी हे बघा अशी कडाला व्यवस्थित एक टीप देऊन घ्यायची आहे. त्या टीप देऊन घेतल्यानंतर पूर्ण जे अस्तर आहे ते जे बाहीला जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा हे जे अस्तर आहे ते पूर्ण बाहीला असं जॉईंट करून घ्यायचं आहे. मी आता हे बघा एक बाजूने घेऊन पूर्ण अस्तर ब्लाऊज पीसच्या बाहीला जॉईंट करून घेते अशा पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. जे कोणी ताई आता नवीनच सध्या त्यांनी चालू केलेलं असेल शिवण क्लास किंवा शिवणकामचं त्या शिवत असतील किंवा त्यांना ह्या नवनवीन बाह्या ट्राय करायला खूप सोपी पद्धत आहे, काही अवघड नाही आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, पहिल्याच प्रयत्नात जमेल तुम्हाला देखील. हे बघा अशा पद्धतीने आता अस्तर मी पूर्ण कापडला जॉईंट करून घेतलं आहे. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेते. सर्व कापड कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं आपल्याला अशा पद्धतीने. व्यवस्थित कट करायचे. कट करताना काळजी घ्यायची की अस्तर कट नाही होणार याची, कारण अस्तर आपण मेजरमेंटनुसार व्यवस्थित घेतले. आपण फक्त साडीचं जे ब्लाऊज पीसचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करतोय, तर अस्तरला कट होऊ द्यायचं नाही. हे बघा अशा पद्धतीने. आता एक्स्ट्राचं कापड सर्व कट करून घेतले मी. त्यानंतर आपल्याला आता प्लेट्स द्यायचे आहे. आता बघा तुम्हाला कट्स दिसत असतील, जे कट्स आपण दिलेले होते बाही जेव्हा मार्किंग केली तेव्हा सेंटरला एक असा खडूने मी मार्क करून घेते. त्यानंतर जिथं कट्स दिले तिथं देखील असं बाहेरून मार्क करते, कारण आपल्याला तिथून प्लेट द्यायची आहे. बघा अशा पद्धतीने सेंटरला आहे बघा इथपर्यंत अशा प्लेट्स द्यायच्या आहे, म्हणजे आपल्याला बाही जॉईन करायला लक्षात राहिलं पाहिजे. तर हे बघा अशा पद्धतीने मी आता मार्क करून घेतलं आहे. आता हे बघा अशा प्लेट्स देऊन घ्यायच्या आहे आपल्याला अशा पद्धतीने. व्यवस्थित प्लेट्स द्यायच्या आहे आणि दोन्हीकडल्या प्लेट्स सारख्याच द्यायच्या आहे. आता प्लेटचे तोंड बघा, तर मी माझ्याकडच्या साईडने ठेवते. दोन्ही तोंड असे समोरासमोरच येऊ द्यायचे प्लेटचे. हे बघा अशा पद्धतीने प्लेट्स देऊन घेते मी. आता जो सेंटर म्हणजे जिथं सेंटर आपण मार्किंग केलं आहे तिथपर्यंत आपल्याला प्लेट्स देऊन घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित प्लेट्स द्यायचे आहे. कापड थोडंसं असं सुळका असल्यामुळे ते सारखं निघून जाते, पण व्यवस्थित आपल्याला प्लेट्स देऊन घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने. आता ह्या साईडच्या देखील सेम जेवढ्या प्लेट्स तिकडे दिल्या आहे तेवढ्याच प्लेट आपल्याला इकडे देखील द्यायच्या आहे. सेम दोन्ही पद्धत सारख्याच आहे. तर बघा मी इकडच्या प्लेट काउंट करून घेते. तर तिकडं मी 5 प्लेट्स दिल्या आहेत, तर इकडे देखील सेम त्याच पद्धतीने 5 प्लेट देऊन घ्यायच्या आहे. म्हणजे काय होतं, आपला जो बाहीचा तो लूक आहे तो व्यवस्थित येतो. त्यासाठी कमी जास्त प्लेट्स होऊ नये त्यासाठी मी अशा व्यवस्थित दोन्ही बाजूच्या सारख्या प्लेट्स देऊन घेते. तुमची जर फिनिशिंग छान असेल तरच कस्टमर पण तुमच्याकडे येतील. त्यासाठी ब्लाऊजचं कोणतंही काम करताना व्यवस्थित करायचं, म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. बघा अशा पद्धतीने आपल्या आता बघू शकता असा पफ तयार झाला आहे आपल्या बाहीला. अशा पद्धतीने आपली ही फुगाबाही तयार झाली आहे. खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलवर कोणी ताई नवीन असतील त्यांनी आजच व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलला नवनवीन असे यूजफुल व्हिडिओ येत असतात. आणि शेअर देखील करत जा ताईंनो, कारण जेणेकरून दुसऱ्याला देखील त्या व्हिडिओचा फायदा होईल. हे बघा अशा पद्धतीने आपली आता स्लीव पूर्ण तयार झाली. आता ही स्लीव तुम्ही ब्लाऊजला अटॅच करू शकता अशा पद्धतीने. धन्यवाद.